स्वतःही होमिओपॅथी डॉक्टरांचा आम्ही सन्मान करतो, कारण त्यांच्यासाठी त्यांचं होमिओपॅथिक काउन्सिल जे असं सेपरेट आहे, तर त्यांनी त्यामध्ये त्यांची नोंदणी करतातच आहे. तर त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये करणे हा थोडासा निर्णय जो राज्य सरकारने ही घेतलेला आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने घेतलेला आहे, तो निर्णय बदलावा यासाठी आम्ही विनंती करत आहोत सगळ्यांना. नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर कांचन मदार. मी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याची कन्व्हेनर आहे WDWG. त्याचबरोबर आम्ही सर्व इथे जमलेले जे डॉक्टर्स आहोत ते MBBS आणि MBBS प्लस असे आहोत आणि आमचं जे रजिस्ट्रेशन असतं ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होत असतं MBBS झाल्यानंतर. त्याचबरोबर होमिओपॅथिक जे डॉक्टर्स असतात त्यांचं रजिस्ट्रेशन हे होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये होत असतं त्यांची पदवी कंप्लीट झाल्यानंतर. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नुकत्याच काढलेल्या 30 तारखेच्या पत्रकानुसार होमिओपॅथिक डॉक्टरांनाही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या असं परिपत्रक जे निघालेलं आहे, त्या परिपत्रकामध्ये असं नमूद केलेलं आहे की CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी हा 6 महिन्याचा एक कोर्स करून त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्री करण्याची किंवा नोंदणी करण्याची मुभा मिळालेली आहे. तर या गोष्टीमुळे आम्ही सर्व MBBS आणि MBBS प्लस जे मॉडर्न ॲलोपॅथिक मेडिसिनची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहोत ते व्यथित झालेलो आहोत आणि हा जो निर्णय आहे तो अन्यायकारक आणि वेदनादायक आहे आम्हाला. आणि असा 6 महिन्याचा कोर्स करून MBBSच्या समकक्षेमध्ये येऊ शकता येत नाही, कारण आम्ही स्वतःही होमिओपॅथी डॉक्टरांचा आम्ही सन्मान करतो, कारण त्यांच्यासाठी त्यांचं होमिओपॅथिक काउन्सिल जे असं सेपरेट आहे, तर त्यांनी त्यामध्ये त्यांची नोंदणी करतातच आहे. तर त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये करणे हा थोडासा निर्णय जो राज्य सरकारने ही घेतलेला आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने घेतलेला आहे, तो निर्णय बदलावा यासाठी आम्ही विनंती करत आहोत सगळे मिळून. या विनंतीचा कृपया सन्मान करावा अशी आम्ही सर्वजण विनंती करत आहोत. नमस्कार.